नमस्ते विद्यार्थी मित्र हो. यश एज्युकेशनल ग्रुप कोपरगाव, वैजापूर, येवला, सुतवणे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वैजापूर, यश कोचिंग क्लासेस कोपरगाव, यश सायन्स अकॅडमी येवला, यश अकॅडमी वैजापूर च्या माध्यमातून मी सुधीर सुतवणे आपल्या समोर फिजिक्स या सब्जेक्टचा सेमी कंडक्टर डिव्हाइसेस हा चॅप्टर प्रेझेंट करत आहे. या चॅप्टरच्या लास्ट लेक्चर मध्ये आपण लॉजिक गेट रिलेटेड थेरॉटिकल पार्ट कव्हर केलेला आहे. या लेक्चर मध्ये आपण काही लॉजिक गेट्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स कव्हर करू. लॉजिक गेट्सशी संबंधित वेगवेगळे जे प्रॉब्लेम्स आहे तर ते ह्या लेक्चर मध्ये आपण कंटिन्यू करू. क्वेश्चन नंबर 22 कडे आपण जाऊ. अ कॉम्बिनेशन ऑफ अँड फंक्शन अँड नॉट फंक्शन रिझल्ट सी. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे अँड गेट. कोणतं गेट सांगा? अँड गेट आणि नॉट गेट. अँड गेट आणि नॉट गेट. नॉट मधलं काय घ्यायचं मित्रांनो? एन घ्यायचं आणि अँड पूर्ण घ्यायचं. सांगा काय भेटेल आपल्याला? वी गेट द नॅन्ड गेट. द करेक्ट ऑप्शन इज ए ऑप्शन. अ कॉम्बिनेशन ऑफ अँड गेट अँड नॉट गेट इज कॉल्ड नॅन्ड गेट. काय सांगा? कॉम्बिनेशन ऑफ नॉट गेट अँड गेट इज कॉल्ड एज द नॅन्ड गेट. द करेक्ट ऑप्शन आहे ए ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. विच वन रिप्रेझेंट द सिम्बॉल ऑफ अन अँड गेट. ऑलरेडी आपण बघितलेले ते जे सिम्बॉल आहे सर्व सिम्बॉलचा आपण इथं विचार करू. सांगा बरं हे सिम्बॉल जे आपल्याला लागतंय ते. दिस इज द सिम्बॉल फॉर अँड गेट. दिस इज द सिम्बॉल फॉर नॉट गेट. आता हे अँड गेट आहे बघा आणि हा जो डॉट आहे या डॉटचा अर्थ होतो याच्यात नॉट पण एकत्र आहे. आणि सांगा बरं अँड आणि नॉट एकत्र म्हणजे ओव्हरऑल हे कोणतं गेट मित्रांनो? वी गेट द हिअर नॅन्ड गेट. कोणतं असेल? नॅन्ड गेट. आणि हे जे सिम्बॉल आहे दिस इज द सिम्बॉल फॉर ऑर गेट. तुम्हाला असे सिम्बॉल पूर्ण पाठ पाहिजे मित्रांनो. हे अँड गेट, हे नॉट गेट, हे नॅन्ड गेट ऑर अँड सारखंच आहे पण इथं फरक आहे. हा फरक तुम्ही बघू शकता. हे अँड गेट आहे आणि असं इथं झिरो आहे किंवा सर्कल आहे. झिरो म्हणता नाही येणार, सर्कल आहे. दॅट विल बी नॅन्ड गेट. आणि हे ऑर गेट. सर असं इथं सर्कल असतं तर मग हे काय झालं असतं? सर्कल असतं ते नॉर गेट झालं असतं. पण सर्कल नाही आहे म्हणून मग हे कोणतं गेट आहे? दॅट विल बी ऑर गेट. कोणतं गेट असेल? हे ऑर गेट असेल. तर क्वेश्चन नंबर 23. which one represents the symbol of AND gate? The correct answer is AND gate. करेक्ट आन्सर कोणता असेल? AND gate is the correct answer. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. The following truth table correspond to the logic gate. दिलेला ट्रूथ टेबल कोणतं लॉजिक गेट रिप्रेझेंट करतोय? 001 011 101 111. तर बघा काय कंडिशन आहे सांगा. कोणतं तरी एक इनपुट ट्रू असेल किंवा दोन्ही इनपुट ट्रू असतील म्हणजे बी इनपुट ट्रू असेल म्हणजे 1 किंवा ए इनपुट 1 असेल किंवा दोन्ही इनपुट 1 असतील आउटपुट 1 असतं. तर असं जे गेट असेल ज्यामध्ये 0 असतं, 0 1 असतं, 1 असतं आणि 1 असतं. म्हणजे सांगा बरं आयदर ए और बी और बोथ स्विच ऑन असेल आउटपुट 1 असेल तर याला म्हणता ऑर गेट. काय म्हणतात त्याला मित्रांनो? ऑर गेट. लक्षात ठेवायचं. सांगा 0 0 0 0 1 0 1 0 0 आणि 1 1 1. म्हणजे सांगा जेव्हा दोन्ही इनपुट 1 असतील तेव्हा जर आउटपुट 1 असेल तर ते झालं अँड गेट. कोणतं गेट झालं? अँड. आणि जेव्हा कोणतं तरी एक इनपुट किंवा दोन्ही इनपुट 1 असतील तेव्हा आउटपुट 1 असेल तर ते कोणतं गेट झालं मित्रांनो? ऑर गेट.
एकदम सोपं आहे लक्षात यायला. सांगा हे ऑर गेट आहे 0 1 1 1 0 0 0 1 अँड गेट आहे. आणि आता सांगा बरं ऑर गेट आहे 0 1 1 1 त्याला मी असं लिहिलं 1 0 0 0 हे रिझल्ट काय झाले याचे कॉम्प्लिमेंट. हे झालं मग नॉर गेट. कळलं का? सांग इथं 0 होतं तर 1 लिहिलं आणि 3 वेळेस 1 1 1 होतं 0 0 1 0 0 0 नॉर गेट असेल. सांगा बरं आता इथं हे 0 आहे तर इथं लिहिलं 1. हे 0 आहे तर 1. हे 0 आहे 1 आणि 1 आहे 0. तर सांगा हे कोणाचे कॉम्प्लिमेंटरी झाले? अँड गेटचे. आणि अँड गेटच्या कॉम्प्लिमेंटरीला काय म्हणतात मित्रांनो? नॅन्ड गेट. ते नॅन्ड गेटचे आउटपुट्स आहे. तर सांगा बरं आता इथं कोणत्या गेटचे आउटपुट तुम्हाला लक्षात यायचे? दीज आर द आउटपुट्स ऑफ द ऑर गेट. द करेक्ट आन्सर इज सी ऑप्शन. करेक्ट आन्सर हे सी ऑप्शन. पटकन आलं पाहिजे आपल्याला है ना. हे क्लिअर कट क्लिअर कट लक्षात आलं पाहिजे. 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 1 ऑर गेट. 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 अँड गेट. कोणतं गेट आहे सांगा? अँड गेट. ही कंडिशन लक्षात आलं. आता बघा 0 1 1 1 तर 1 0 0 0 नॉर गेट. 0 0 0 1 1 1 1 0 नॅन्ड गेट. असे सांगा कोणाचे कॉम्प्लिमेंटरी? ऑर गेटच्या कॉम्प्लिमेंटरीला नॉर गेट म्हणा आणि अँड गेटच्या कॉम्प्लिमेंटरीला नॅन्ड गेट म्हणा. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? इथं 0 आहे तर 1 घेतलं. इथं 3 वेळेस 1 आहे ते 0 0 0 याला कॉम्प्लिमेंटरी म्हणायचे. इथं 3 वेळेस 0 आहे तर 1 1 1 घेतलं आणि इथं 1 आहे तर 0. हे अँड गेटचं कॉम्प्लिमेंटरी आहे नॅन्ड गेट आणि हे ऑर गेटचं कॉम्प्लिमेंटरी आहे नॉर गेट. आणि हे ऑर गेट हे अँड गेट हे ऑर गेट हे अँड गेट हे नॉर गेट आणि हे नॅन्ड गेट. पटकन आपल्याला क्विकली रेफर झालं पाहिजे. तर सांगा क्वेश्चन नंबर 24 चा जर विचार केला तर कोणतं ऑप्शन येते मित्रांनो? तर सी इज द करेक्ट आन्सर. आणि मी तुम्हाला दोनदा समजून सांगितलेलं आहे की जे तुमच्या सहजपणे लक्षात येऊ शकता. आता नेक्स्ट द सिम्बॉल. सांगा आता सिम्बॉल कोणतं आहे ते विचारलं. हे एवढं सिम्बॉल आहे ऑर गेट आणि हे जे नॉट गेट आणि दोन्ही मिळून आहे नॉट प्लस ऑर अँड दॅट इज इक्वल टू नॉर गेट. एन आणि ऑर नॉर गेट. तर कोणतं आलं सांगा? बी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 25. बी हे करेक्ट ऑप्शन असेल क्वेश्चन नंबर 25 करता. दिस इज द नॉर गेट 25 करता. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 26 कडे जाऊ मित्रांनो. आता व्हॉट इज द बुलियन एक्सप्रेशन म्हणजे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. बुलियन एक्सप्रेशनचा अर्थ काय असतो मित्रांनो? मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर द गिवन सर्किट शोन इन द फिगर. फिगर मध्ये दाखवलेले जे सर्किट आहे त्या सर्किट करता बुलियन इक्वेशन काय असेल? तर माझा पहिला प्रश्न आहे हे एवढा भाग म्हणजे कोण आहे मित्रांनो? दिस इज द अँड गेट. आणि हा भाग म्हणजे कोण आहे सांगा? नॉट गेट. मग सांगा कोण आहे? नॉट प्लस अँड अँड दॅट इज द नॅन्ड गेट. आणि प्लीज सगळ्यांनी लक्षात घ्या नॅन्ड गेटचं सिम्बॉल कसं असतं बुलियन इक्वेशन. तर बुलियन इक्वेशन आहे अँड गेट ए डॉट बी घ्या आणि त्याचं बार घ्या. दॅट विल बी द नॅन्ड गेट. काय सांगा? ए डॉट बी बार म्हणजे कोणतं ऑप्शन येईल सांगा? ए डॉट बी बार इज इक्वल टू एक्स. दिस इज द नॅन्ड गेट. कळालं? पहिलं आहे अँड नॉट दोन्ही मिळून नॅन्ड आणि नॅन्ड हे कॉम्प्लिमेंटरी टू अँड आहे. अँडचं सिम्बॉल ए डॉट बी आणि त्याचं कॉम्प्लिमेंटरी म्हणजे निगेशन. निगेशन ऑफ ए डॉट बी इज कॉल्ड. मित्रांनो नॅन्ड गेट हे नाव त्या ठिकाणी देता येऊ शकतं. कळालेलं आहे सर्वांना? नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. Which of the following gate produces output of 1? दिलेल्या गेट पैकी
कोणतं गेट असेल जे 1 आउटपुट तयार करेल, कोणतं गेट असेल जे 1 हा आउटपुट तयार करेल. सांगा आता हे कोणतं गेट आहे, पहिले लक्षात घ्या हे कोणतं गेट आहे. तर पहिले हे अँड आहे आणि इथं सर्कल आहे, म्हणजे सांगा अँड आणि नॉट एकत्र आहे, म्हणजे कोणतं गेट आहे, नॅन्ड गेट. कोणतं गेट आहे, नॅन्ड गेट. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, नॅन्ड गेट मध्ये काय असतंय, नॅन्ड गेटचे आउटपुट काय आहे, तर तुम्हाला अँड गेटचे आउटपुट लक्षात घ्यायचे. 0 0 0 0 1 0 1 0 0 आणि 1 1 1. लक्षात घ्या हे कोणाचे आउटपुट आहे, अँड गेटचे 1 1 1. तर सांगा बरं, हे 1 1 1 आहे, त्याचं कॉम्प्लिमेंटरी म्हणजे याच्या विरुद्ध हे बघा हे 1 1 1 1 1 आहे, कोणत्या गेट करता बरं, अँड गेट करता. तर सांगा बरं 1 1 काय राहील, नॅन्ड गेट करता. तर कॉम्प्लिमेंटरी जे अँड गेटचं आउटपुट असेल ना त्याच्या विरुद्ध घ्यायचं. आता 1 1 ला अँड गेटचं आउटपुट काय आहे, 1 आहे, तर नॅन्ड गेटचं 0 आहे. म्हणजे सांगा याचं आउटपुट 0 आहे, याचं आउटपुट 0 आहे. आता याचं बघा हे कोणतं गेट आहे सांगा, ऑर, आणि इथं जे हे सर्कल आहे म्हणजे नॉट, म्हणजे सांगा दोन्ही मिळून कोण आहे, नॉर गेट. जे बी ऑप्शन आहे ते कोण आहे मित्रांनो, नॉर गेट आहे. बी ऑप्शन कोण आहे, नॉर गेट. मग आता मला सांगा हे नॉर गेट आहे, तर नॉर गेटला तुम्हाला पहिले कोणाचे आउटपुट आठवायचे, ऑर गेटचे. ऑर गेट काय सांगा, 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 1. हे ऑर गेटचे आउटपुट आहे, सॉरी 1 1 1. कोणाचे आउटपुट आहे मित्रांनो, हे ऑर गेटचे आउटपुट आहे. लक्षात येते ना. आता सांगा नॉर गेटचे काय येतील बरं, आपल्याला इथं लक्षात घ्या 0 0. सांगा आता हे 0 0, तर इथे 0 आहे. लक्षात आलं का, कोणाचं सांगा, ऑर गेटचं. मग सांगा बरं ऑर गेटचं 0 0 0 आहे, तर नॉर गेट त्याचं कॉम्प्लिमेंटरी आहे, म्हणजे 0 0 ला ऑर गेटचं जे आउटपुट असेल त्याच्या विरुद्ध आउटपुट नॉर गेटचं असेल. मग सांगा बरं 0 0 काय लिहितं, 1 आहे. आणि आपल्याला तेच विचारलं होतं कोणत्या गेटचं आउटपुट 1 आहे, तर ह्या गेटचं आउटपुट 1. कसं कळालं का नाही कळालं सांगा. एकदम सोपा आणि साधा पार्ट आहे. तुम्हाला इथून सुद्धा हे एवढं चेक करायची पण गरज नाही. पण हा तुम्हाला 0 0 ऑर गेट करता काय ते माहिती लागेल तुम्हाला. सांगा बरं 0 0 ऑर गेट करता काय, 0 आहे. 0 0 0 ते 0 आहे, आणि 0चं निगेशन म्हणजे 0चं निगेशन. आता 0चं निगेशन काय असतं, 1. 1चं 0 आणि 0चं 1. मग इथं आलं आउटपुट 1 आलं. सांगा आता हे 1 0 आहे, कोणतं गेट आहे मित्रांनो, हे अँड. आणि अँड गेट मध्ये फक्त 1 1 1 असतं, बाकी सर्व 0 असतात. 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 असं असतं फक्त ही कंडिशन. मग हे अँड गेट, याचा आउटपुट 1 0 चा 0, आणि 0 0 हे कोणतं गेट आहे मित्रांनो, ऑर गेट. आणि सांगा ऑर गेटचा 0 0 0 असतं, कारण ऑर गेट मध्ये 0 0 0 असतं, 0 1 1 असतं, 1 0 1 असतं, 1 1 1 असतं. तुम्हाला हे आउटपुट लक्षात येत गेले पाहिजे. ऑर गेट करता काय, नॉट गेट करता काय, हे लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. मी पूर्ण डिटेल समजून सांगतोय, प्रत्येक क्वेश्चनला प्रत्येक पूर्ण ऑप्शनचा विचार करून तुम्हाला क्लिअर करतोय, की जेणेकरून पूर्णच कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर व्हाव्या रिलेटेड टू लॉजिक गेट्स. द गिव्हन ट्रूथ टेबल इज फॉर. सांगा दिलेला ट्रूथ टेबल हा कोणाकरता असणार आहे, दिलेला ट्रूथ टेबल हा कोणाकरता असणार आहे, म्हणजे कोणत्या गेट करताय. सांगा बरं आता तुम्हाला लगेच आठवायचंय. सांगा पहिलं अँड गेट, पहिलं कोणतं घेऊ, अँड गेट. सांग अँड गेट मध्ये 0 0 0 0 1 0 1 0 0 आणि 1 1 1. फक्त 1 1 1 असतं कोणत्या गेट मध्ये मित्रांनो, अँड गेट. आता दुसरं सांगा ऑर गेट. आता याचे कॉम्प्लिमेंटरी, याचे कॉम्प्लिमेंट, ठीक आहे आपण बघू ते 0 0. आता हे सांगा कोणतं झालं, अँड गेट. आता दुसरं घेतोय मी ऑर गेट.
0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 1 हे झालं ऑर गेट. आता इथे घेतो मी नॅन्ड गेट. कोणतं गेट घेतो? नॅन्ड गेट. सांगा नॅन्ड गेट 0 0 याचं कॉम्प्लिमेंटरी घ्या. 0 0 1 0 1 1 याचं कॉम्प्लिमेंट 0 तर इथं 1 घेतलं. 1 0 1 आणि 1 1 1 आहे. तर सांगा काय येईल बरं मित्रांनो? 1 1 0. बघा 1 1 1 0 म्हणजे बघा 0 0 1 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1 0 म्हणजे सांगा कोणतं गेट आलंय? दिस इज द नॅन्ड गेट. कोणतं गेट आलं? नॅन्ड गेट. द करेक्ट ऑप्शन इज ए ऑप्शन. तुम्ही नॉर गेटचं पण मी मुद्दाम सांगतोय, गरज नाहीये, पण नॉर गेटचं पण नॉर गेट. आता नॉर गेटचा पार्ट बघा कसा आहे सांगा. 0 0 0 1 1 0 1 1 हे झाले इनपुट. आता सांगा हे 0 0 ऑर गेटचे काय आहे? 0 0 आहे तर 0 0 0 आहे तर इथं काय येईल? 0 0 1 येईल. 0 1 1 आहे तर इथं 0 1 0 1 आहे 0 1 1 1 आहे 0 म्हणजे जिथं 0 आहे तिथं इथं 1 येईल आणि जिथं 1 आहे तिथं 0 येईल. तर हे झाले ऑर गेट नॉर गेटचे आउटपुट. हे झाले ऑर गेटचे हँड गेट आणि नॅन्ड गेट. हे तुम्हाला बघा पुन्हा एकदा मी सर्व क्लिअर केलं आहे. तर क्वेश्चन नंबर 28 चं आन्सर येत आहे ए ऑप्शन. क्वेश्चन नंबर 28 चा आन्सर कोणतं येते मित्रांनो? ए इज द आन्सर फॉर क्वेश्चन नंबर 28. ओके नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 29 आपण बघू. विच लॉजिक गेट प्रोड्युसेस लो आउटपुट when any of the input is high. बघा विच लॉजिक गेट प्रोड्युसेस लो आउटपुट. लो आउटपुटचा अर्थ काय होतो? 0. when any one of the input is high. कोणता पण इनपुट हाय असेल म्हणजे 1. हाय म्हणजे काय मित्रांनो? 1. लगेच मी सर्व आपल्याकडे जेवढे गेट आहे तेवढे पटपट घेऊन टाकू. अँड ऑर नॅन्ड आणि नॉर. काहीतरी किती घे? 4 तर आहे मेन जे आपल्याला नेहमी लागतात. सांगा आता 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 इकडे काय येईल? 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 1 ऑर गेट करता. आता नॅन्ड गेट करता. सांगा नॅन्ड गेट करता याच्या पहिले 0 0 0 1 1 0 1 1 हे इनपुट झाले. आता आउटपुट सांगा 0 0 0 आहे ते इथे येईल 1. 0 1 0 आहे 1 1 0 आणि नॉर गेट करता सांगा 0 0 0 1 1 0 1 1 सांगा इथं 0 आहे इथं काय येईल 1. बाकी 3 ठिकाणी 1 आहे ते इथं 0 0 0. आता प्रश्न काय विचारला त्यांनी? विच लॉजिक गेट प्रोड्युसेस लो आउटपुट. लो आउटपुट म्हणजे 0 आउटपुट. 0 आउटपुट when any of the input is high. कोणतं पण एक इनपुट हाय असेल तर 0 आउटपुट भेटला पाहिजे. सांगा इथे एक इनपुट हाय 0 आउटपुट भेटतोय. इथे 0 आहे पण 1 1 1 येत आहे मित्रांनो तर ते नकोय. आता सांगा बरं काय कंडिशन आहे? कोणता पण एक इनपुट हाय असेल तर आउटपुट 0 भेटतोय. तर सांगा बरं दिस गेट इज नॉर गेट. हे गेट कोणता असेल मित्रांनो? नॉर गेट. म्हणजे ऍक्च्युअली ते क्वेश्चन घेताना विच लॉजिक गेट प्रोड्युसेस लो आउटपुट व्हेन एनी ऑफ द इनपुट इज हाय. एनी ऑफ द इनपुट म्हणजे कोणता पण, म्हणजे याचा अर्थ एक इनपुट असेल किंवा दोन्ही इनपुट तेव्हा आउटपुट 0 भेटला पाहिजे. सांग इथं 0 आहे इथं 0 आहे पण दोन्ही इनपुट हाय असताना 1 आहे. इथं मात्र दोन्ही इनपुट हाय असताना 0च आहे and therefore the correct answer is D option. क्वेश्चन नंबर 29 चं करेक्ट आन्सर कोणतं येते मित्रांनो? D is the correct answer for क्वेश्चन नंबर 29. D हे
करेक्ट आंसर आहे क्वेश्चन नंबर 29 करता. नेक्स्ट पार्ट कडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 30. विच आउटपुट ऑफ द लॉजिक सर्किट शोन इन फिगर विल बी. आता बघा मित्रांनो, सांगा हे कोण आहे? अँड. आणि हे त्याला सर्कल आहे, म्हणजे हे नॅन्ड गेट झालं. कोणतं गेट झालं? नॅन्ड. तसे कसं घ्यायचं बघा, हे एवढं जे आहे ना, हे झालं ए डॉट बी अँड गेट, आणि त्याचं निगेशन बघा, हे सर्कल आहे ना, म्हणजे नॉट, म्हणजे ए डॉट बी च नॉट, ए डॉट बी नॉट. कळालं? आता जेव्हा हे असं सिम्बॉल असतं ना, याचा अर्थ काय सांगा? द सेम इनपुट इज फॉरवर्डेड टू हिअर. म्हणजे हे जसं जसं इनपुट कुठं फॉरवर्ड केलं, इथं फॉरवर्ड केलं. कोणाला? अँड गेटला. कोणत्या गेटला सांगा? अँड गेट. आणि त्याचं पुढं नॅन्ड गेट. त्याचं पुढं कोण आहे सांगा? नॅन्ड गेट. लक्षात येतं एक सर्वांना? म्हणजे आता थोडक्यात काय सांगा, की हे जे इनपुट आहे कोणतं? ए डॉट बी, ए डॉट बी बार, हे जे इनपुट आहे हे दोनदा दिलं गेलेलं आहे. आता सांगा हे कोणतं गेट आहे बरं? इट इज द नॅन्ड गेट. हे कोणतं गेट आहे? नॅन्ड गेट आहे. मग सांगा बरं, जे इनपुट आहे, लक्षात घ्या, जे इनपुट आहे तर तेच इनपुट पुढे घ्यायचं, पण सांगा बरं त्याचं निगेशन. म्हणजे सांगा एक्स जे आउटपुट आहे, एक्स ते काय भेटेल? ए डॉट बी बार बार, ए डॉट बी बार बार. कळालं का? कसं बघा आता पुन्हा एकदा, हे ए आणि हे बी, तर त्याचं भेटेल ए डॉट बी अँड गेट आहे म्हणून, पण पुढे त्याला सर्कल आहे म्हणजे ते नॉट आहे. मग तिथून पुढे आलं तर हे झालं ए डॉट बी बार, ए डॉट बी बार. आता हे जेव्हा असं असतं ना मित्रांनो, तेव्हा लक्षातच ठेवा, असा जो पार्ट असेल त्याचा अर्थ हा जो पार्ट आहे हा सेम इथं आलेला आहे, ए डॉट बी बार, हा सेम पार्ट इथं आहे. आणि त्याचं काय घ्यायचंय? नॉट घ्यायचंय, त्याचं नॉट. कधी पण लक्षात घ्या, कोणतं पण अँड असू द्या नाही तर असू द्या, हे असा पार्ट आला ना तर याच्या अलीकडे जे फंक्शन आहे तेच इथं लिहून टाकायचं. आणि पुढे जर नॉट असेल तर मग त्याला सांगा याचं ए डॉट बी बारचं नॉट काय बरं? ए डॉट बी बार आणि दोन वेळेस नॉट. मग दोन वेळेस नॉटचं नॉट इज इक्वल टू असतं ए डॉट बी. म्हणजे कोणतं पण ए प्लस बी आणि असं असेल त्याला तुम्ही ए प्लस बी लिहू शकताय. ए बार बार असं असेल त्याला ए लिहू शकताय. बी बार बार त्याला बी लिहू शकताय. बार म्हणा किंवा नॉट, डबल नॉट असेल ते नॉर्मल फंक्शन होते. ही कन्सेप्ट इथं लक्षात ठेवा. जेव्हा असा पार्ट येईल आणि इथं कोणतं पण गेट राहू द्या, अँड राहू द्या नाही तर ऑर राहू द्या, इथं जे फंक्शन आहे ना तेच याला पूर्ण तसं भेटतंय. हे लक्षातच ठेवा कधी पण. कळालं का? म्हणजे हे फंक्शन ऍक्च्युअल दोनदा आहे. कसं ऍक्च्युअल आहे ते पण समजून सांगतोय बघा, त्यात पण तुम्हाला कन्फ्युजन नाही राहायला पाहिजे. हे ए डॉट बी बार हे फंक्शन आहे दोन वेळेस, ए डॉट बी बार, आणि हे अँड आहे तर हे फंक्शन जसं ए आणि बी दिलं तर ए डॉट बी झालं, तसं इथं काय होईल बघा, हे फंक्शन दोनदा आहे म्हणजे हे असं पार्ट डॉट हे असं. पण लक्षात घ्या ए डॉट ए इज इक्वल टू ए असतं, तसं ए डॉट बी बार डॉट ए डॉट बी बार, जसं हे आणि हे रिपीट आहे तसं हे आणि हे रिपीट आहे. हे दोनदा रिपीट आहे तर असं आलं, हे दोनदा रिपीट आहे तर काय सांगा? ए डॉट बी बार, म्हणजे सेम फंक्शन जातं. त्याच्यामुळं हा पार्ट लक्षात घ्या, सेम फंक्शन दोनदा आहे, पण कोणतं पण अँड गेट मध्ये राहू द्या नाही तर ऑर गेट मध्ये, सांगा सेम फंक्शन दोनदा आलं तर ते एकदाच होऊन जात. जसं इथे बघा कसं, ए डॉट ए, ए डॉट ए इक्वल टू काय असतं सांगा मित्रांनो? ए, ए प्लस ए इज इक्वल टू सुद्धा ए असतं. आता इथं अँड आहे म्हणून डॉट येईल, म्हणजे सांगा ए डॉट बी बार हे एकदा आणि हेच परत एकदा. मग सांगा ए डॉट बी बार आणि डॉट ए डॉट बी बार दोन वेळेस घेतलं, हे सेम फंक्शन. पण ए डॉट बी बार डॉट ए डॉट बी बार
चा अर्थ होतो ए डॉट बी बार एकदाच. म्हणून मी तुम्हाला सांगितलं काय ते लक्षात ठेवा. जेव्हा अशा प्रकारचा पार्ट असेल, जेव्हा अशा प्रकारचा पार्ट असेल की इथं दाखवलेला, तर सांगा आता हे ए डॉट बी आणि त्याचं निगेशन आहे नॉट आहे ए डॉट बी बार आणि असा पार्ट आहे ना, तर हेच डायरेक्ट इथे घेऊन टाकायचं. कोणतं पण गेट राहू द्या, जस तसं घ्या, बरोबर येऊन जातं ते, काही अडचण नाही. आणि त्याचं मग निगेशन आहे म्हणजे ए डॉट बी बार च परत निगेशनचं निगेशन इट इज इक्वल टू नॉर्मल फंक्शन. म्हणजे ए डॉट बी बार च निगेशन ते ए डॉट बी बार नॉर्मल फंक्शन होतं. म्हणजे सांगा मग इथं कोणता पार्ट करेक्ट येतोय, तर इथं करेक्ट पार्ट येतोय एक्स. सांगा एक्स काय येत आहे, काय ए आणि बी, तर सांगा इथं अँड ए डॉट सॉरी आता हे निगेशन आहे, मग ए डॉट बी बार हे इथं घेऊन टाका डायरेक्टली ए डॉट बी बार डायरेक्ट घ्यायचं. असं असेल ना तेव्हा इथलचं फंक्शन डायरेक्ट इथं टाकायचं आणि सांगा त्याचं पुढं काय सर्कल आहे म्हणजे नॉट, म्हणजे ए डॉट बी बार परत त्याचं नॉट आणि नॉटचं नॉट म्हणजे नॉर्मल फंक्शन ए डॉट बी. आणि ए डॉट बी म्हणजे सांगा कोणी मित्रांनो, करेक्ट आन्सर आहे सी ए डॉट बी. करेक्ट आन्सर सी आहे ए डॉट बी. कळालंय सर्वांना? एकदम सोपा आणि साधा आहे. नीट 2013 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे मित्रांनो. नीट 2013 ला विचारलेला हा क्वेश्चन तुम्हाला लक्षात येऊ शकतोय. लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 31 कडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 31. व्हॉट इज द आउटपुट वाय इन द फॉलोइंग सर्किट when all the three inputs A, B and C are first 0 and then 1. सांगा त्यांनी काय विचारलेलं आहे. पहिल्यांदा A, B आणि C तिन्ही इनपुट काय म्हटलं, दे आर फर्स्ट 0. मग मी पहिल्यांदा हे तिन्ही इनपुट 0 घेतो आणि आउटपुट काय येतोय तो नोट करू आणि मग सगळे इनपुट 1 घेऊ. सांगा आता हे कोणतं गेट आहे मित्रांनो, दिस इज द अँड गेट. कोणतं गेट आहे, अँड. आणि सांगा अँड गेट मध्ये 0 0 0 असतं, 0 1 0 असतं, 1 0 0 असतं आणि 1 1 1 असतं अँड गेट मध्ये. तुम्हाला हे लक्षातच पाहिजे. सांगा मग हे अँड गेट आहे तर 0 0 सांगा पुढे कोण येईल, 0. लक्षात आलं? आणि हे सी हे पण 0 चे डायरेक्ट, म्हणजे सांगा पी मधून क्यू ला भेटणारा पार्ट आहे 0 आणि सी डायरेक्ट 0. बघा आता व्यवस्थित लक्षात घ्या. सांगा आता हा जो एवढा भाग आहे, हा एवढा भाग म्हणजे कोण आहे मित्रांनो, एवढा भाग म्हणजे अँड गेट. आणि त्याच्या पुढं हा जो भाग आहे हा म्हणजे कोण आहे सांगा, नॉट. म्हणजे पहिलं तुम्ही अँड घ्या आणि मग नॉट घ्या तरी चालेल. सांगा 0 0 0 0 0 0 इथपर्यंत आलो आपण अँड पर्यंत. आता सांगा याचं नॉट, 0चं नॉट म्हणजे कोण असतं, y इक्वल टू 1. कळालं का? 0चं नॉट 1 असतं आणि 1चं नॉट 0 असतं. मित्रांनो लक्षात घ्या, नॉट फंक्शन जेव्हा असेल ना तेव्हा लक्षात ठेवायचं 0चं 1 होईल, 1चं 0 होईल. मग सांगा आता 0 0 कोणत्या गेटला दिलं, अँड गेटला. लक्षात घ्या अँड समजायचं याला. सांगा 0 0 0 पण त्याचं पुढं कोण आहे, नॉट. म्हणजे सांगा अँड आणि नॉट दोन्ही मिळून नॅन्ड गेट, दोन्ही मिळून काय आहे, नॅन्ड गेट. पण आपण त्याला याला अँड समजू आणि याला सेपरेट नॉट समजू. सांगा याला अँड समजलं तर 0 0 काय होईल, 0. आणि हे 0 नॉटला दिलं तर 0चं काय होईल, 1. म्हणजे आउटपुट आलं 1 पहिल्या कंडिशन्स मध्ये. आउटपुट किती आलं लक्षात ठेवू, 1. आता मी काय करणार आहे मित्रांनो, सर्वांना 1 इनपुट देणार, सर्वांना 1 इनपुट देणार. सांगा मग सर्वांना 1 इनपुट दिलं तर बघा आता हे कोणतं गेट आहे मित्रांनो, अँड गेट आहे. कोणतं गेट आहे, अँड. हे कोणतं आहे, अँड. आणि या सर्कल मुळे इथे कोण आहे सांगा, नॉट. तर याला सिक्वेन्स लक्षात ठेवा. आता सांगा अँड गेट करता 0 0 0 0 1 1 सॉरी
झिरो झिरो सॉरी 1 0 0 आणि 1 1 1 असेल फक्त. अँड गेटची प्रॉपर्टी लक्षात घ्या. सांगा मग आता 1 1 अँड गेट आहे 1 म्हणजे सांगा अँड गेट काय भेटलं, आउटपुट काय भेटलं 1. हे 1 आता क्यू ला इनपुट झालं, पी चं आउटपुट हे क्यू चं इनपुट आहे आणि सी कोण आहे 1. आता सांगा हे अँड आहे तर 1 1 काय होईल बरं मित्रांनो 1 होईल. 1 1 काय होईल 1 आणि त्याला पुढे नॉट मध्ये टाकायचंय तर सांगा 1 नॉट मध्ये टाकलं हे नॉट आहे, मग सांगा 1 नॉट मध्ये टाकलं तर y इक्वल टू काय भेटेल 1 चं होईल 0. आउटपुट फायनल आउटपुट भेटणार 0. म्हणजे सांगा पहिल्या वेळेस काय भेटला होता 1 आणि आता 0 भेटला. करेक्ट आन्सर इज डी ऑप्शन. करेक्ट आन्सर कोणता असेल डी हे करेक्ट आन्सर असेल आणि ते मी तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगतो. सांगा पहिल्यांदा 0 0 0 सांगा हे कोणतं गेट आहे अँड गेट आणि हे कोणतं आहे अँड गेट आणि त्याच्या पुढे हे कोण आहे नॉट गेट. सांगा अँड गेट करता 0 0 0 हे 0 हे 0 सांगा डायरेक्ट सी 0. आता अँड गेट करता 0 0 0 पण 0 कोणातून पास करायचंय नॉट मधून तर सांगा y इक्वल टू काय आलं 1. हे झालं पहिलं y इक्वल टू 1. आता दुसरं सांगा बरं तिन्ही इनपुट हे तिन्ही इनपुट काय ठेवायचे आता 1 1 1 1 सांगा 1 1 1 हे 0 नाही राहणार. आता काय राहील मित्रांनो 1 1 1 राहील. वन वन अँड गेट आहे हे झालं 1 हे 1 आणि सी डायरेक्ट 1 आहे हे 1. सांगा आता हे अँड गेट आहे 1 1 1 पण त्याचं नॉट 0. y इक्वल टू आलं 0. पहिल्यांदा y इक्वल टू 1 आलं आणि दुसऱ्यांदा y इक्वल टू 0 आलं. द करेक्ट ऑप्शन इज डी ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणता असेल मित्रांनो तर डी इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 31. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ मित्रांनो. क्वेश्चन नंबर 32. टू ऑब्टेन अन आउटपुट y is equal to 1 from the following circuit the input must be. नीट 2016 आणि MST CET 2019 ला विचारलेला क्वेश्चन आहे. तर आता बघा काय म्हटलेलं आहे आउटपुट y इक्वल टू 1 भेटलं पाहिजे. तर दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतं इनपुट आपल्याला चालेल असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तर मी काय करतो ऑप्शन टू ऑप्शन चेक करतो कधीपर्यंत जोपर्यंत मला y इक्वल टू 1 भेटत नाही. जेव्हा y इक्वल टू 1 भेटेल तेव्हा मी थांबेन. आणि समजा मला ए ऑप्शनलाच y इक्वल टू 1 भेटलं तरी काही नाराजी नाही तर उलट चांगलंच असणार आहे. सांगा आता इथं ए ऑप्शन नुसार मी A1 B0 आणि C1 हे झाले इनपुट. बघा A1 B0 C1 काय झाले मित्रांनो हे इनपुट. सांगा आता हे कोणतं गेट आहे बरं ऑर गेट. हे कोणतं गेट आहे अँड गेट. लक्षात ठेवा नॉट नाहीच आहे आता इथं. आता ऑर गेट आहे तर ऑर गेटचे सांगा ऑर गेट आणि अँड गेट 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 1. ऑर गेटची प्रॉपर्टी काय आहे कोणतं तरी एक किंवा दोन्ही 1 असतील तर आउटपुट 1 असतं आणि इकडे 0 0 0 0 1 0 1 0 0 आणि 1 1 1 म्हणजे दोन्ही इनपुट जर 1 असतील तरच आउटपुट 1 असतं अँड गेट मध्ये. आणि इकडे तसं नाही एक जर इनपुट 1 असेल तरी आउटपुट 1 असतं. हा फरक लक्षात घ्या. सांगा आता मी ऑर गेट हे ऑर गेटचं सिम्बॉल आहे त्याला काय देतोय 1 0. सांगा 1 0 काय येईल बरं आउटपुट 1 हे 1 आलं आणि सी डायरेक्ट 1 आहे. आता सांगा अँड गेटला आपण 1 1 देतोय तर सांगा अँड गेटला 1 1 दिलं तर आउटपुट काय भेटेल y इक्वल टू 1. सांगा 1 1 दिलं तर अँड गेटला नॉट नाहीच आहे 1 1 1 मग आउटपुट y इक्वल टू 1 आलं म्हणजे करेक्ट ऑप्शन आलं ए. तुम्ही बाकीचे बी सी आणि डी ह्याच फॉर्मॅट मध्ये बसून चेक करा तुम्हाला लक्षात येईल की y इक्वल टू 1 येणार नाही.
y इक्वल टू 1 नाही येणार, 100% चेक करा. ए ऑप्शन करेक्ट आहे, याचा अर्थ बी, सी आणि डी हे ऑप्शन चुकीचे, कारण आपल्याला काय विचारलं होतं, कोणत्या इनपुट्स करता y इक्वल टू 1 येईल. मी हे ऑप्शन चेक करायला घेतलं, त्यातच y इक्वल टू 1 आलं. मग बी, सी आणि डी मला चेक करायची गरज वाटत नाही, कारण डेफिनेटली ते 1 येणार नाही. आणि ते तुम्हाला एक होमवर्क म्हणून चेक करू शकता. क्वेश्चन नंबर 33 कडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 33. द गिवन इलेक्ट्रिकल नेटवर्क इज इक्विव्हॅलंट. दिलेलं जे नेटवर्क आहे ते कोणाला इक्विव्हॅलंट आहे ते विचारलेलं आहे. नीट 2017 ला हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. नीट 2017. सांगा आता इथं लक्षात घ्या, हे कोणतं गेट आहे मित्रांनो, ऑर. हे कोणतं आहे, नॉट. आता इथे जे फंक्शन भेटेल तेच डायरेक्ट इथे, इथे जी व्हॅल्यू भेटेल तेच डायरेक्ट इथे. आता सांगा हे कोणतं आहे परत, ऑर. त्याच्या पुढे हे कोण आहे, नॉट. आणि परत एकदा इथं कोण आहे, नॉट. लक्षात घ्या, ऑर नॉट. इथं जे फंक्शन आहे डायरेक्ट इथे याचं नॉट घ्या आणि परत नॉटचं नॉट घ्या, मग आपल्याला वाय भेटेल. आणि मग वाय काय भेटतंय ते आपण बघू. समजा आता बघा, मी इथं ए घेतलं, इथं बी घेतलं. काय घेतलं, ए आणि बी. सांगा बरं, इथं ऑर आहे मित्रांनो, तर ए प्लस बी. ऑर असेल तर आपल्याला माहिती आहे ना, अँड असेल तर ए डॉट बी आणि ऑर असेल तर ए प्लस बी. आता सांगा ह्या ए प्लस बी च निगेशन नॉट, म्हणजे सांगा इथं कोण भेटेल, ए प्लस बी नॉट. आणि हेच फंक्शन जेव्हा असं अशी लाईन येईल ना, तेव्हा समजून घ्यायचं त्याच्या अलीकडचं जे फंक्शन आहे तेच पलीकडे असेल, अलीकडे जे आहे तेच पलीकडे असेल. सांग अलीकडे कोण आहे, ए प्लस बी बार, तर पलीकडे पण ए प्लस बी बार असेल. आता सांगा त्याच नॉट, म्हणजे इथं कोण येईल मित्रांनो, ए प्लस बी बार बार आणि ए प्लस बी बार बार. लक्षात घ्या, ए प्लस बी बार बार काय कंडिशन येईल, तर त्याचं येतं दॅट इज इक्वल टू ए प्लस बी. म्हणजे इथे जे ते ए प्लस बी बार बार आलं, त्याचा अर्थ असा आहे की ते ए प्लस बी. काय सांगा, ए प्लस बी. का बरं, ए बार बार इज इक्वल टू ए असेल, तसं ए प्लस बी बार बार इज इक्वल टू ए प्लस बी असेल मित्रांनो. हा फॉर्म्युला, हा फॉर्म्युला आहे. आणि सांगा मग ते ए, आता इथं काय भेटलं मला, ए प्लस बी बार बार म्हणजेच ए प्लस बी. ए प्लस बी बार बार म्हणजेच काय, ए प्लस बी. आणि त्याला कशातून पास करा, नॉट मधून. तर सांगा काय भेटेल, ए प्लस बी बार. आणि सांगा ए प्लस बी म्हणजे काय, ऑर. आणि त्याचा बार म्हणजे नॉर. ऑरचा बार म्हणजे नॉर. तर गेट आलं सी ऑप्शन. गेट कोणतं आलं, सी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 33 चा आन्सर येते मित्रांनो सी ऑप्शन. पुन्हा एकदा आपण हे क्लिअर करू. बघा, मी ए बी सांगा, हे कोण आहे, ऑर. हे कोण आहे, नॉट. इथे जे फंक्शन भेटेल तेच इथे येईल. नंतर हे कोण आहे, नॉट. हे कोण आहे, ऑर. हे कोण आहे, नॉट. बघा आता इथं काय ते महत्वाचं नाही, याच्या पुढचे जे आहे ना ते नाही, त्याच्या पुढं काय ते महत्वाचं आहे. बघा आता कसं सांगा, हे ऑर आहे, ए बी, तर ऑर असेल तर ए प्लस बी. काय असेल सांगा, ए प्लस बी म्हणजे, आणि त्याचं नॉट म्हणजे सांगा इथं कोण येईल, ए प्लस बी बार. आता हे जे इथे आहे, इथे जे आहे ना तेच डायरेक्ट इथे घ्या, ए प्लस बी बार. आता इथून पुढे सांग, हे झालं ए प्लस बी बार. आता याचं काय आहे, सर्कल म्हणजे नॉट. तर सांगा मग ए प्लस बी बारचं नॉट म्हणजे ए प्लस बी डबल नॉट होईल. हे सांगा इथं जे पार्ट येईल तो कोण येईल, ए प्लस बी नॉट नॉट. आणि ए प्लस बी नॉट नॉट म्हणजे काय मित्रांनो, ए प्लस बी. थोडक्यात इथं सांगा कोण आहे, ए प्लस बी. आणि ते कोणाला दिलं, नॉटला. तर सांगा ए प्लस बी च नॉट, ए प्लस बी बार. आणि सांगा ए प्लस बी म्हणजे कोण आहे मित्रांनो, ए प्लस बी म्हणजे ऑर आहे. आणि ए प्लस बी च निगेशन घेतलं तर तो असतो नॉर पार्ट. ए प्लस बी नुसता असेल त्याला ऑर म्हणा,
आणि निगेशन ऑफ ए प्लस बी दॅट इज कॉल्ड नॉर. मग सांगा बरं, या पार्ट नुसार दोनदा मी समजून सांगितलेलं आहे तुम्हाला. तर करेक्ट आन्सर येईल सी ऑप्शन, दॅट इज नॉर. 33 च ऑप्शन येईल सी अँड दॅट इज नॉर गेट. क्वेश्चन नंबर 34 कडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 34. विच वन ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट करेक्टली द ट्रूथ टेबल ऑफ द फॉलोइंग कॉन्फिगरेशन. सांगा आता हे कोणतं गेट आहे मित्रांनो? अँड गेट आहे. कोणतं गेट आहे? अँड गेट. आणि याचं हे नॉट आहे. सांगा मग आता याचे बघा, याचे आउटपुट कसे असतील सांगा. आता ए आणि बी त्याचे आपल्याला इनपुट घ्यावं लागतं. काय घ्यायचे? 0 0 0 1 1 0 1 1 हे इनपुट कोणाला द्यायचे? अँड गेटला. आणि अँड पासून नॉटला. आणि मग आपल्याला मेन भेट आउटपुट काय सांगा. आता 0 0 कोणाला दिलं? अँडला. तर सांगा बरं, अँड गेट करता 0 0 काय असतं? 0 0 0 0 असतं. आणि त्याचं मग नॉट सांगा. 0 0 0 इथं आलं 0 आणि त्याचं नॉट काय लिहितं? 1. कळालं का? मग सांगा इथं आलं 1 पहिल्या ह्याच्यानुसार. आता सांगा 0 1 तर अँड गेट करता 0 1 सांगा. 0 1 काय असतं बरं? अँड गेट करता 0 1 0च असतं 0 आणि 0च परत न तर इथं आलं 1. त्यानंतर परत 1 0 सांगा. 1 0 1 0 कोणतं गेट आहे मित्रांनो? अँड. आपल्याला माहिती आहे अँड गेट मध्ये 1 1 1 असतं, बाकी सगळे 0 असतात. मग आता आपण 1 0 घेतोय तर काय येईल? 1 0 0 आणि 0च नॉट म्हणजे काय येईल? 1. आता बघा 1 1 सांगा. आता 1 1 आणि हे 1 हे 1 सांगा. हे कोण दिलं? अँड गेटला. तर 1 1 काय येईल? 1 म्हणजे इथं आलं 1. काय आलं? 1. आणि त्या 1 च नॉट काय होईल मित्रांनो? 0. 1 च नॉट 0 म्हणजे सांगा 0 0 1 0 1 1 1 0 1 1 1 0. द करेक्ट आन्सर इज सी ऑप्शन. या पर्टिक्युलर केस करता जर आपण चेक केलं तर मी तिकडे चार्ट तयार केलं, त्या चार्ट नुसार बघितलं तर सी हे ऑप्शन करेक्ट आहे. बाकी जसे इथं मॅच होत आहे तसे बाकीच्या ठिकाणी मॅच होणार नाही. कळलं का? तर ह्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चन नंबर 34 चा आन्सर भेटू शकला. नेक्स्ट पार्ट कडे आपण जाऊ मित्रांनो. क्वेश्चन नंबर 35. क्वेश्चन नंबर 35 कडे आपल्याला जाता येईल. क्वेश्चन नंबर 35 बघा, खूप वेळेस विचारलं गेलं वेगवेगळ्या एक्झाम्स मध्ये आणि वेगवेगळ्या नॅन्ड गेटचं कॉम्बिनेशन. आता ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सांगा ए आणि असं चिन्ह आहे म्हणजे सांगा इथं कोण येईल? एच. लक्षात घ्या, चिन्ह जे त्याच्यावरून आपल्याला मी आतापर्यंत तुम्हाला सांगत आलेलो आहे. सांगा इथं कोण येईल? एच येईल. ए इथे येईल. सांग इथं बी आणि चिन्ह असं आहे तर इथं कोण येईल? बी. आता सांगा ह्या ए च इथं पुढे सर्कल आहे. सांगा हे इकडचा भाग म्हणजे कोण होता? अँड गेट. पण त्याचं महत्व नाही का? हे जेव्हा असं चिन्ह असेल ना, हे असं चिन्ह कॉमन दोन वेळेस एकच इनपुट 2 वेळेस असा अर्थ असतो त्याचा. पण एकच इनपुट 2 वेळेस दिलं कोणत्या पण गेटला तर ते एकच वेळेस होतं. अँड गेटला द्या नाही तर ऑर गेटला द्या. मग सांगा एक इनपुट 2 वेळेस, पण अँड किंवा ऑर गेटला ते एकच वेळेस होईल, तेच होऊन जातं परत. म्हणून मी ए ला ए घेतलं, बी ला बी. पण सांगा आता ए ला पुढे कोण आहे? नॉट. मग ए च नॉट म्हणजे ए बार, बी च नॉट म्हणजे हे नॉट आहे, निगेशन आहे, नॉट गेट आहे, मग बी बार. सांगा आता ए बार आणि बी बार. आता हे कोणतं गेट आहे मित्रांनो? तर हे गेट आहे अँड गेट आणि हे गेट आहे नॉट गेट. कळून घ्या, लक्षात घ्या. सांगा मग आता अँड गेटला मी ए बार दिलं, बी बार. तर सांगा अँड गेट मध्ये काय होईल मित्रांनो? ए बार डॉट बी बार. ए बार
डॉट बी बार आणि हे कोण आहे नॉट म्हणजे त्याचं निगेशन. मग सांगा बरं त्याचं निगेशन घेतलं तर आउटपुट सी इक्वल टू काय सांगा बरं मित्रांनो. बघा हे नॉट आहे ए बार डॉट बी बार आणि त्याचं पूर्ण याचं निगेशन. याचं पूर्ण याचं काय घ्यायचं निगेशन. आता लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला हे जे निगेशन आहे हे ए आणि बी ला एकत्र आहे आणि याचा हा पार्ट परत हा पार्ट वेगवेगळा आहे हे एकत्र नाही त्याच्यामुळं निगेशनचं निगेशन असं नाही म्हणणार. का बरं समजा असं असतं तर मग म्हणता आलं असतं बघा हे असं असं असतं तर मी डायरेक्ट त्याला ए डॉट बी लिहिलं असतं. पण इथं असं नाही सांगितलं काय आहे ए बार डॉट बी बार आणि पूर्ण याचं निगेशन. मग मला या निगेशनचे तुकडे पाडायचे तर पाडता येतात. काय फॉर्म्युला आहे सांगा. जेव्हा हे निगेशन दोन्ही फंक्शनला सेपरेट करायचंय तेव्हा इथं डॉट असेल तर प्लस घ्या प्लस असेल तर डॉट घ्या. इथं कोण आहे डॉट आहे मग इथं मी ए बार फंक्शन नाही बदलायचं प्लस बी बार आणि आता हे जे निगेशन आहे हे मी आता सेपरेट घेऊ शकतो. आता मी सेपरेट घेऊ शकतोय आणि सांगा बरं निगेशनचं निगेशन म्हणजे कोण येईल ए निगेशनचं निगेशन म्हणजे बी आणि ए प्लस बी म्हणजे सांगा कोणतं गेट झालंय दिस इज द ऑर गेट. कोणतं गेट झालं ऑर गेट. कळालं का. मी पुन्हा एकदा हे सांगतोय मित्रांनो तुम्हाला लक्षात येण्याकरता पुन्हा एकदा पॉइंट्स क्लिअर करतोय. आता ए आणि असं आहे तर इथं आलं ए हे बी हे असा पार्ट असेल तर इथं आलं बी. ए चं निगेशन ए बार झालं बी चं निगेशन या सर्कल मुळे बी बार झालं. सांग हे गेट कोणतं आहे मित्रांनो अँड गेट. लक्षात घ्या हे कोण आहे नॉट गेट. सांग आता हे अँड आहे तर त्याला ए बार दिलं बी बार दिलं तर काय होईल ए बार डॉट बी बार. आणि सांगा बरं ए बार डॉट बी बार ला आता मी नॉट मधून पास करणार तर सांगा इक्वल टू सी भेटेल आणि सी काय भेटेल सांगा ए बार डॉट बी बार आणि त्याचं निगेशन आणि त्यालाच मी इक्वल टू लिहू शकतोय मित्रांनो व्यवस्थित लक्षात घ्या ए बार डॉटच्या ऐवजी प्लस घ्यायचं आणि बी बार बार आणि मग मात्र हे निगेशन सेपरेट तुम्ही घेऊ शकताय आणि निगेशनचं निगेशन ए चं दोन वेळेस निगेशन ते ए होईल बी चं दोन वेळेस निगेशन ते बी होईल आणि सांगा बरं ए प्लस बी म्हणजे कोण आहे सांगा दिस इज द ऑर गेट. कोणतं गेट असेल ऑर गेट. फक्त तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे काय सांगा ए डॉट बी बार असं असेल आणि तुम्हाला सेपरेट घ्यायचे बार ए ला वेगळं बी ला वेगळं तर ए आणि डॉटच्या ऐवजी काय घ्या प्लस बी. आता हे सेपरेट घ्या फॉर्म्युला आहे. नंतर ए प्लस बी आणि कॉमन बार आहे कॉमन बार त्याला मला सेपरेट करायचंय तर ए डॉट बी. आता सांगा हा बार कॉमन नाही राहणार सेपरेट तर हे फॉर्म्युले थोडक्यात हाच फॉर्म्युला मी इथं वापरला बघा ए बार डॉट बी बार हे फंक्शन आहे आणि त्याचं पूर्ण याचं बार आहे तर मला हे बार वरचं जे पूर्ण बार आहे ना त्याला सेपरेट करायचंय तर जेव्हा मला पूर्ण बार सेपरेट करायचंय तर डॉट असेल तर प्लस प्लस असेल तर डॉट इथं कोण आहे डॉट मग प्लस आणि मग हे जे ऑलरेडी बार होते तिथंच तसे घ्या आणि जे मोठं बार होतं त्याला सेपरेट घ्या. पण बारचं बार नॉर्मल फंक्शन बारचं बार नॉर्मल फंक्शन आणि ए प्लस बी दॅट इज ऑर ए प्लस बी दॅट इज ऑर हे झालं ऑर गेट. आता याचा विचार करू सांगा हे ए बी हे कोणतं गेट आहे मित्रांनो अँड गेट. हे कोण आहे नॉट गेट. इथं जे फंक्शन असेल ते डायरेक्टली इथं आहे आणि त्याचं काय घ्यायचं नॉट तर आपल्याला सी फंक्शन भेटेल. बघू आपण सांगा अँड आहे तर ए डॉट बी भेटलं त्याचं निगेशन ए डॉट बी बार आलं. आता हे फंक्शन दोनदा इथं ए इथं
ए डॉट बी आणि त्याचं नॉट ए डॉट बी बार. आणि इथं जे आहे ना तेच इथं घ्या ए डॉट बी बार. आणि सांगा ए डॉट बी बार हे कोण आहे मित्रांनो, नॉट आहे. मग सांगा ए डॉट बी बारचं ए डॉट बी बार आणि त्याचं परत बार होईल दोन्ही पण, आणि दॅट इज ए डॉट बी. काय सांगा ए डॉट बी. आणि ए डॉट बी म्हणजे कोण आहे, अँड. सांगा कसं, ए बार बार असेल तर ए घेतो, तसं ए डॉट बी बार बार असेल तर ए बी घ्या. ए डॉट बी काय घ्या सांगा, ए डॉट बी. आणि ए डॉट बी कोणतं फंक्शन आहे मित्रांनो, अँड गेट. म्हणजे वरचं आलं ऑर गेट, लोअर साईडचं आलं अँड गेट, अँड द करेक्ट आन्सर इज ए ऑप्शन. पहिलं गेट होतं ऑर गेट आणि दुसरं गेट होतं मित्रांनो अँड. आणि इथे काही फॉर्म्युले सुद्धा मी नोट केलेले आहे, ते सुद्धा इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे जे तुम्हाला लिहून घ्यायचे. क्वेश्चन नंबर 36 कडे आपण जाऊ आता. क्वेश्चन नंबर 36. आता मित्रांनो एक लक्षात घ्या काय म्हटलेले बघा, इन द कॉम्बिनेशन ऑफ द फॉलोइंग गेट्स द आउटपुट y कॅन बी रिटर्न इन टर्म्स ऑफ इनपुट a and b as. आउटपुट y आपल्याला कोणत्या स्वरूपात लिहिता येईल, एकदम सिंपल लॉजिक आहे. नीट 2018 ला हा प्रश्न विचारलेला आहे. सांगा आता हे सरळ कोणतं फंक्शन आहे e, आता हे सरळ कोणतं आहे b. इथं आलं सांगा हे कोण आहे, नॉट. तर सांगा नॉट काय करतं, बी च बी बार. सांगा आता हे कोणतं गेट आहे मित्रांनो, अँड गेट आहे. कोणतं गेट आहे, अँड. आणि सांगा अँड गेटला ए दिलं आणि बी बार दिलं, त्याचं काय होईल, ए डॉट बी बार. फक्त डॉट घ्या. एक फंक्शन आहे ए, दुसरं फंक्शन आहे बी बार, आणि अँड आहे तर अँडच्या वेळेस डॉट घेतो, म्हणजे ए डॉट बी बार, ए डॉट बी बार. आलं इथपर्यंत. आता बघा इथून इकडं कोण आलं मित्रांनो, ए आलं, आणि इथून इकडं कोण आलं, बी. तर बी सरळ इकडे गेलं, पण ए च्या रस्त्यात एक कोण आहे सांगा, नॉट. त्यामुळे ए च काय होईल, ए बार. आता सांगा हे कोणतं गेट आहे बरं, अँड गेट. अँड गेट मध्ये सांगा काय होईल, ए बार डॉट बी, ए बार डॉट. कारण आपल्याला माहिती अँड करता डॉट घेता, ऑर करता प्लस साईन, असा पार्ट आला. आता सांगा हे जे फंक्शन आहे याला दिलं आपण, म्हणजे ए डॉट बी बार आणि ए बार डॉट बी हे फंक्शन याला दिलं. पण सांगा मित्रांनो याच्यात हे काय ऑर गेट आहे, आणि ऑर गेट मध्ये काय असतं, ऍडिशन. जे दोन फंक्शन्स भेटत आहे या ऑर गेटला, सांगा हे पहिलं फंक्शन आहे आणि दुसरं कोणतं आहे, हे दुसरं फंक्शन आहे. दोघांची फक्त काय करा, ऍडिशन. म्हणजे ए डॉट बी बार प्लस ए बार डॉट बी. आणि हे झालं आपल्याला रिक्वायर्ड पार्ट. जे रिप्रेझेंटेशन विचारलं होतं ते या ठिकाणी आपण घेतलं. क्वेश्चन नंबर 36 च आन्सर आलं मित्रांनो, दॅट इज बी ऑप्शन. कोणतं ऑप्शन येईल, बी ऑप्शन. आणि अवघड काहीच नाही, आपल्याला सहज लक्षात येण्यासारखे. आता बऱ्याच वेळेस मी घेतलेले प्रॉब्लेम, त्यामुळे काही हरकत नाही येण्याकरता. थोडा व्यवस्थित विचार करायचा, नाही जमलं पुन्हा एकदा ऐकायचं, सर्व व्हिडिओ समजायला काही हरकत नाही, समजू शकेल. लिहून घ्या, त्याच्यात जे काही पॉइंट्स दिले समजायच्या हिशोबाने मग मी ते क्लिअर करतो. क्वेश्चन नंबर 37 कडे आपण जाऊ. क्वेश्चन नंबर 37. आता क्वेश्चन नंबर 37 मध्ये काय कंडिशन आहे सांगा बरं मित्रांनो. हे कोण आहे, अँड गेट. हे कोण आहे, नॉट गेट. कोण आहे, नॉट गेट. सांगा हे कोणतं आहे, अँड गेट. हे इथं कोण आहे, नॉट. म्हणजे प्रॅक्टिकली ते नॅन गेट आहे. नॅट ते कोणते गेट आहे, नॅट. मी त्याला सेपरेट केलं मुद्दाम, म्हणजे आउटपुटच्या हिशोबाने आपल्याला जास्त कन्फ्युजन नाही होत. हे नॉट गेट आहे. सांगा हे कोणतं गेट आहे, अँड गेट. आणि हे कोणतं आहे, नॉट. म्हणजे सर्व हे कॉम्बिनेशन नॅन गेटचे. हे सर्व कॉम्बिनेशन कोणाचे मित्रांनो, नॅन गेटचे. ओके. आता मला सांगा आपण काय करतोय, तर आपण इनपुट आणि आउटपुट कशा पद्धतीने घ्यायचे त्याचा थोडा विचार करू. सांगा इथं इनपुट आहे
ए आणि नंतर इनपुट आहे इथून इथं इथून इथं इनपुट आहे. तर ते पण बघू. सांगा आता इथून इथं इनपुट आहे, हा पार्ट इकडे गेला. लक्षात आलं. बी पण इथं दुसरं इनपुट आहे बी, तो पार्ट इथं गेला. आणि मग आता सांगा हे कोणतं गेट आहे? अँड गेट. अँड ला आपण काय दिलं मित्रांनो? ए. आणि परत काय दिलं? बी. तर काय होईल बरं इथं? ए डॉट बी. काय होईल? ए डॉट बी. लक्षात येतंय सर्वांच्या? काय काय होतंय सांगा? ए डॉट बी हा पार्ट त्या ठिकाणी आपल्याला भेटणार. मग बघा आता ए डॉट बी आपल्याला भेटलं. काय भेटलं? ए डॉट बी. आता त्याचं निगेशन आहे इथं. त्याचं काय आहे? नॉट आहे ना. म्हणजे सांगा इथं काय भेटलं आपल्याला? ए डॉट बी बार. काय भेटलं सांगा? ए डॉट बी बार. मी याला सी नाव देतोय. ए डॉट बी बारला काय नाव देतोय? सी. मग ते सी इकडं पण दिलं आणि ते सी इकडं पण दिलं. लक्षात घ्या. हे सी जे ते इकडं पण दिलं आणि इकडं पण दिलं. आता मला सांगा आपल्याला वाय हे आउटपुट लागतंय. तर मला काय काय कंडिशन्स इथं घ्यायच्या आहे? तर मला एक टेबल तयार करावं लागेल. सांगा हे कोणतं आहे? अँड गेट. आणि हे कोणतं आहे मित्रांनो? नॉट गेट. तर मग इथलचा पार्ट मी आता ठीक आहे. आता बघा मी इथे एक टेबल तयार करणार आहे. सांगा आता पहिलं इनपुट जे द्यायचे इथं सर्व काय काय भेटणार आहे ते घेतोय. हे बी. आता इथं हे बी आहे. नंतर इथं सी घेतोय. सांगा सी इज इक्वल टू काय? ए डॉट बी बार. हे सी आहे. ठीक आहे. नंतर इथे घेतोय सांगा डी, जे काय असेल? ए डॉट सी बार असेल. ते बघू कसं सांगतोय. नंतर इथे घेतोय ई, जे काय असेल सांगा? बघा ते असेल बी डॉट सी बार. बी डॉट सी बार. आणि नंतर घेतोय वाय आउटपुट. आता जर ऑप्शन बघितले तर 0 0 0 1 1 0 1 1 0 1 0 0 0 0 1 1 0 1 1. म्हणजे इनपुट जे ए आणि बी ते सारखेच आहे बघा. 0 0 0 1 1 0 आणि 1 1 हे इनपुट्स दिलेले. आता बघा मित्रांनो काय कंडिशन आहे सांगा बरं? आपल्याला सी हा पार्ट घ्यायचा आहे. जे काय? तर सी हा पार्ट आहे ए डॉट बी बार. म्हणजे सांगा ए डॉट बी म्हणजे काय आहे? परत एकदा लक्षात घ्या. थोडा किचकट प्रॉब्लेम आहे पण आपण त्याला क्लिअर करू. बघा इकडं हे ए गेलं, इकडून इकडं ए आलं आणि इकडून इकडं बी आलं. आणि एक बी डायरेक्टली इकडं पण आहे, एक बी डायरेक्टली याला पण आहे ना. मग ते पण बघू आपण. ठीक आहे. आता सांगा हे कोणतं गेट आहे? अँड. मग सांगा याला ए दिलं, याला बी दिलं आणि अँड गेट आहे तर काय भेटेल? ए डॉट बी. आणि त्याचं पुढे निगेशन आहे नॉट. मग सांगा काय भेटेल? ए डॉट बी बार. निगेशन आहे त्याला आपण सी नाव देऊ. त्याला आपण सी नाव देऊ. मग सी इक्वल टू सांगा हे सी आहे. सी इक्वल टू काय आलं बरं मित्रांनो? सांगा सी इक्वल टू काय आलं? सी इक्वल टू आलं
ए डॉट बी. सी इक्वल टू काय आलं ए डॉट बी. मग ते सांगा बरं काय येईल ए डॉट बी बार म्हणजे कोणतं गेट आहे ए डॉट बी बारचा अर्थ होतो अँडच निगेशन. अँडचं निगेशन सांगा आता 0 0 अँड मध्ये बघा त्याचं निगेशन घ्यायचं. सांगा 0 0 अँड मध्ये सांगा अँड मध्ये 0 0 0 असतं 0 1 0 असतं 1 0 0 असतं आणि 1 1 1 असतं आणि याची निगेशन घ्या 0 सांगा मग 0 0 अँड मध्ये कोण आहे 0 त्याचं निगेशन 1 0 1 0 त्याचं निगेशन 1 1 0 0 त्याचं निगेशन 1 1 1 1 त्याचं निगेशन 0. हा पार्ट आला. आता हे कोण आलं हे सी आलं. आता हे सी आपल्याला इकडं पण आणि हे सी इकडं पण आणि एकदा हे सी बी बरोबर आहे सॉरी ए बरोबर आहे. सांगा आता इथं कोण येईल बरं ए डॉट सी. ए डॉट सी आणि पुढे त्याचं काय बरं मित्रांनो नॉट आहे म्हणजे सांगा इथं कोण आलं ए डॉट सी बार. काय आलं सांगा ए डॉट सी बार. आता इथं बघा सांगा इकडं कोण आहे हे इकडून सी इकडं आलं एक आणि इकडे डायरेक्टली बी म्हणजे सांगा इकडं कोण येईल बरं बी डॉट सी आणि त्याला पुढं परत कोण आहे नॉट म्हणजे सांगा बी डॉट सी नॉट. बी डॉट सी पर्यंत आलं कारण अँड आहे आणि त्याच्या पुढे नॉट आहे ना मग बी डॉट सी नॉट आणि मग हे ए डॉट सी नॉट आणि बी डॉट सी नॉट याला मी काहीतरी नाव देतो. ए डॉट सी नॉटला मी डी नाव देतो आणि बी डॉट सी नॉटला ई नाव देतो आणि सांगा मग ते डी आणि ई कोणाला भेटले सांगा आता हे डी आहे इकडे येणार आणि इकडे इकडून इकडे येणार कोण आहे ई आहे आणि हे कोणाला भेटले याला हे कोण आहे अँड. मग सांगा अँड काय होईल डी डॉट ई आणि त्याचं पुढं हे निगेशन आहे म्हणजे y इक्वल टू सांगा बरं काय येईल मित्रांनो डी डॉट ई च निगेशन. डी डॉट ई च निगेशन. मग डी डॉट ई च निगेशन कसं घेता येईल हे कळालं का आता थोडस दोनदा तीनदा ऐकाय व्यवस्थित मग तुम्हाला लक्षात येईल. सांगा आता आपण कुठं होतो तर आपण आता शोधलेलं सी फाइंड आउट केलं. सी इक्वल टू काय आलं सांगा मित्रांनो ए डॉट सी. ए डॉट सी सी आलेलं आहे. आता इथलचं जे हे आपल्याला काय शोधायचंय डी शोधायचंय आणि डी काय आहे ए डॉट सी च निगेशन. डी डी काय सांगा बघा कसं कळालं का इकडून कोण आलं ए इकडून कोण आलं सी मग सांगा हे कोण आहे अँड मग ए डॉट सी आणि नंतर मग हे कोण आहे नॉट मग ए डॉट सी च नॉट म्हणजे ए डॉट सी बार आणि त्याला मी डी म्हटलं मग डी इक्वल टू काय आलं ए डॉट सी बार. सांगा ए डॉट सी म्हणजे कोण आहे डॉट म्हणजे कोण अँड आणि त्याचं निगेशन. हे बघा हे असे फंक्शन्स असतात अँडचे आपल्याला माहिती आहे. आता कोण आहे ए आणि सी सांगा 0 1 सांगा ए इथं आहे आणि सी इथं आहे. आपल्याला डी इक्वल टू काय घ्यायचंय ए डॉट सी म्हणजे ए फंक्शन आणि सी तर ए फंक्शन 0 आहे सी फंक्शन 1 आहे आणि सांगा अँड गेट करता 0 1 सांगा 0 1 0 पण त्याचं निगेशन 0 1 0 म्हणजे इथं येईल 1. त्यानंतर 0 बी नाही घ्यायचं सी 0 1 0 1 0 आणि त्याचं निगेशन 1. नंतर 1 1 सांगा 1 1 तर 1 1 च काय असतं 1 आणि त्याचं निगेशन 0. का बरं सांगा ए डॉट सी म्हणजे झालं अँड गेट म्हणजे अँड गेटचे फंक्शन आणि त्याचं निगेशन घ्या म्हणजे जे अँड गेट करता अँड गेट म्हणून येईल त्याच्या विरुद्ध. सांगा बरं आता ए डॉट सी सांगा ए डॉट सी म्हणजे ए अँड सी आहे. ए डॉट सी म्हणजे ए अँड सी. आता बघा इथं लक्षात घ्या हे ए आणि हे सी ए अँड सी 1 आणि 1 आणि सांगा अँड गेट असेल तर 1 1 काय असतं 1 पण
अँड गेटचं निगेशन आहे, म्हणजे 1 1 1 आणि त्याचं निगेशन 0. आता 1 0 सांग, 1 0 0 आणि त्याचं निगेशन 1. त्याचं निगेशन किती आहे मित्रांनो? 1 आहे. लक्षात आलं? हे झालं डी. आता ई घ्यायचंय. कोण घ्यायचंय? ई. तर ई कोण आहे? ई इज इक्वल टू बी डॉट सी बार. मग ई इज इक्वल टू बी डॉट सी बार म्हणजे सांगा, हे बी आणि हे सी आणि त्याचं अँड आणि मग निगेशन. सांगा आता बी आणि सी. 0 1 0 1 0 त्याचं निगेशन 1. नंतर बी आणि सी 1 1 1 त्याचं निगेशन 0. बी आणि सी 0 1 0 त्याचं निगेशन 1. नंतर बी आणि सी 1 0 1 0 0 बघा 1 0 0 आणि त्याचं बार आहे म्हणजे निगेशन आहे, तर काय सांगा 1. आता y इक्वल टू कोण आहे मित्रांनो? बघा, हे इकडून आलं ए डॉट सी बार, त्याला डी नाव दिलं. इकडून आलं बी डॉट सी बार, त्याला ई नाव दिलं. आणि मग याला डी दिलं आणि याला ई दिलं, म्हणजे डी आणि ई. तर काय झालं सांगा, अँड गेट आहे, तर डी आणि ई आलं आणि त्याचं बार म्हणजे डी डॉट ई बार. म्हणजे डी आणि ई च अँड आणि त्याचं निगेशन. डी आणि ई च अँड आणि त्याचं निगेशन. सांगा आता डी आणि ई 1 1 अँड असेल तर 1 आणि त्याचं निगेशन 0. 1 0 0 त्याचं निगेशन 1. 0 1 0 त्याचं निगेशन 1. 1 1 1 त्याचं निगेशन 0. त्याचं निगेशन 0. मग अशा पद्धतीने आपण हा पार्ट सॉल्व्ह केला. तर करेक्ट आन्सर कोणतं येते बघा बरं. 0 1 1 0 and the correct answer is A option. करेक्ट आन्सर हा ए चार्ट आहे जे आपण इथून बघितलं. तुम्ही काय करायचं, एका नोटबुक वर सेपरेट डायग्राम काढून घ्यायची. त्याला कोणतं गेट आहे, त्याच्या पुढे नॉट कसं घ्यायचं हे या पद्धतीने थोडस डायग्राम समोर ठेवा आणि कसं कसं घेतलं गेलं हा चार्ट ते पण क्लिअर करा आणि त्याच्यावरून आपल्याला आउटपुट काय भेटू शकताय ते समजू शकताय फॉर क्वेश्चन नंबर 37. तर करेक्ट आन्सर इज ए ऑप्शन. आणि तुम्हाला 2 नाही तर 3 वेळेस हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा लागेल. AI-EEE म्हणजे जेई, आजची जी जेई आहे त्याला पहिले AI-EEE म्हणायचे. 2012 ला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर त्याचं उत्तर तुम्हाला येऊ शकतंय आता. आणि करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन. करेक्ट आन्सर कोणतं आहे मित्रांनो? ए इज द करेक्ट आन्सर. लिहून if A, B, C, D are the input to the gate and X is the output. सांगा A, B, C आणि D हे इनपुट आहे. A, B, C आणि D हे इनपुट आहे आणि X is the output. Then as per the following time graph the gate is. बघा, जेई मेन 2016 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. जेई मेन 2016 ला. तर तुम्हाला हे कसं ओळखायचंय सांगा. तर मी इथं दाखवतोय बघा, हे 0 आहे याला 1 म्हणायचं. हे 0 इनपुट आहे, हे 1 आहे. हे 0 आहे, हे 1 आहे. हे 0 आहे, हे 1 आहे. हे 0 आहे, हे 1 आहे आणि हे 0 आहे. आता याच्यात बघा, याच्यात हे 2 भाग आहे. हे असं अशी लाईन येणार आहे, त्याच्यावर तुम्हाला थोडस आयडेंटिफिकेशन करायला पाहिजे. बघा हे असं जोडलं जाईल. हे असं पहिल्या 4-5 याच्यावरून तर तुम्हाला हे कळून जायला हरकत नाही. मला वाटतं बघू आता काय होतं. ग्राफ मॅच नाही होते, एवढे साईज कमी जास्त झाल्यामुळं. सांगा आता हे 0 1. आता दुसरं जे इनपुट हे पहिलं झालं. सांगा हे 0
इथं काय येईल बरं मित्रांनो 1 हे 1 येईल 0 0 बस एवढं याच्यात कळून जाईल आणि 1 आलं समजा सांगा आता हे इतकं बघा सांगा हे कोण येईल 0 का बरं का वरती इथं वरती म्हणजे हे 0 नंतर हे पण 0 येईल हे पण 0 येईल आणि इथं कोण येईल 1 येईल नंतर आता इथं बघा हे 0 याच्यात सर्व 0 0 येत आहे कारण इकडं 1 आहे डायरेक्ट बघा इकडं हे 1 येणार पुढं हे 0 नाही सर्व 0 येत आहे आणि हे सर्व ए बी सांगा ए बी सी डी हे सर्व काय झाले इनपुट झाले हे काय झाले इनपुट आता आउटपुट बघा एक्स इज द आउटपुट एक्स काय आहे आउटपुट सांगा एक्स आउटपुट आहे तो काय आला 0 आणि इथं आला 1 इथं आला 1 इथं आला 1 इथं आला 1 बस एवढ्या याच्यात कळून जाईल तुम्हाला बरेच अंदाज येईल सांगा बरं 0 0 0 0 0 1 1 0 0 1 आलं 0 1 0 0 तरी 1 आलं 1 0 0 0 तरी 1 आलं 0 0 1 0 तरी 1 आलं कारण हे फक्त 0 आहे मग सांगा बरं एक जरी इनपुट इफ एनी वन इनपुट इज 1 कोणता पण एक इनपुट बघा हे सर्व 0 आहे ते 0 आलं पण याच्यात 2 1 आहे बाकी 0 आहे तरी हे 1 आलं इवन तिसऱ्या याच्यात एकच 1 आहे बाकी सर्व 0 आहे तरी 1 आलं मग सांगा इफ एनी वन इनपुट इज 1 then आउटपुट इज 1 म्हणजे एक जरी इनपुट 1 असेल तरी आउटपुट 1 येतोय आणि सगळे इनपुट 1 असेल तरी येणारच आहे बघा इथं किती इनपुट 1 होते 2 तरी हे 1 आलं आणि असं जर असेल तर आपल्याला माहिती आहे 0 0 0 0 1 1 1 0 1 1 1 1 सांगा एक जरी इनपुट 1 असेल आणि सगळे इनपुट 1 असतील तरी 1 येत आहे आणि हे कोणतं गेट करताय सांगा फॉर ऑर गेट and therefore the correct answer is B option that is OR gate कोणता असेल सांगा OR gate कारण OR gate मध्ये आपल्याला माहिती आहे either A input or B input or both input are 1 then output is 1 त्यावेळेस आउटपुट 1 असेल आणि मग त्यावरून आपल्याला ऑप्शन घेता येईल B ऑप्शन त्यावरून ऑप्शन कोणतं घेता येईल B हे ऑप्शन करेक्ट हे कसं लक्षात घ्यायचं लोअर साइड 0 अप्पर साइड 1 0 1 0 1 हे इनपुट आहे हे इनपुट आहे हे इनपुट आहे हे इनपुट आहे आणि मग बघायचं हे सगळे 0 0 0 इनपुट पण आउटपुट पण 0 1 1 0 0 दोन नंबरचे 1 तीन नंबर 0 1 0 0 1 कळालं का सिक्वेन्स एक नंबर दोन नंबर सर्व इनपुट चेक करा 3 नंबर पण याच्यात तुम्हाला काय दिसतंय एक जर इनपुट 1 असेल तर आउटपुट 1 येतोय आणि एक जर इनपुट 1 असेल आणि आउटपुट 1 येत असेल तर त्यावेळेस ते गेट असतं ऑर गेट कारण ऑर गेटच्या या कंडिशन्स तुम्हाला इथं मी नोट करून दिलेल्या आहेत तर याचं करेक्ट आन्सर येत आहे ए बी ऑप्शन करेक्ट आन्सर कोणतं येत आहे मित्रांनो बी इज द करेक्ट आन्सर आता ह्याच टाईपचा हा एक क्वेश्चन आहे द लॉजिक सर्किट शोन बिलो हॅज द इनपुट वेवफॉर्म ए अँड बी एज शोन pick out the correct output waveform pick out the correct output waveform सांगा आता ए आणि हे कोण आहे बरं मित्रांनो सांगा बरं आता कळायला पाहिजे हे कोण आहे नॉट हे कोण आहे बरं नॉट आहे हे कोण आहे ऑर आहे आणि हे कोण आहे नॉट आहे पहिले असं लिहून घ्यायचं आपण म्हणजे बाजूला म्हणजे कळेल आपल्याला सांगा आता ए ला जर नॉट मधून हे असं त्रिकोण आणि दोन्ही मिळून नॉट असतं बरं काय नाही तर त्रिकोण वेगळा आणि सर्कल वेगळा असं नका करू बाकीच्या याच्यात असतं अँड आणि ऑर मध्ये त्रिकोण अँडचं सिम्बॉल वेगळं आणि झिरो सर्कल वेगळं ते नॉट हे पूर्ण मिळून नॉट आहे त्रिकोण म्हटलं काही पूर्ण नॉट झालं फक्त हे असं नाही हे नॉट आहे हे परत नॉट आहे असं नाही येणार सांगा मग ए च नॉट काय होईल ए बार बी च नॉट काय होईल बी बार सांगा आता ए बार आणि बी बार
कोणाला दिले ऑरला, तर काय होईल ए बार प्लस बी बार आणि ए बार प्लस बी बार कोणाला दिले नॉटला, तर वाय इक्वल टू सांगा. जर एखाद्याला नॉटला दिलं त्याचं निगेशन होतं, म्हणजे ए बार प्लस बी बार आणि पूर्ण याचं नॉट. पण याला मला कसं लिहायचंय हे सेपरेट करायचं, म्हणजे मला फॉर्म्युले वापरता येतील. आणि मला हे माहिती आहे की जेव्हा इथं हे पूर्ण बार सेपरेट करायचंय तेव्हा पद्धत मला माहिती आहे. ए बार बार बघा आता एक मिनिट, मला हे सेपरेट लिहायचं आहे ना, तर मी ए बार घेईल, बी बार घेईल आणि मला हे हा बार जो आहे हा सेपरेट करायचा आहे, एला वेगळा आणि बी ला, तर हे प्लस असेल तर इथे मी डॉट घेईल, म्हणजे ऑर असेल तर अँड, मग मी हे सेपरेट घेऊ शकतो. आणि इज इक्वल टू काही सांगा ए डॉट बी, कारण नॉटचं नॉट नॉर्मल फंक्शन, नॉटचं नॉट नॉर्मल फंक्शन. तर काय आलं सांगा, हे कोणतं गेट आहे ए डॉट बी, आणि ए डॉट बी म्हणजे सांगा कोणतं गेट आहे मित्रांनो, दिस इज द अँड गेट. कोणतं आहे अँड गेट आहे. कोणतं गेट आहे सांगा अँड. आणि आपल्याला लक्षात घ्यायचंय की जर अँड गेट असेल तर आता बघा अँड गेट मध्ये आपल्याला माहिती आहे ना 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1. मग आता इथं बघा हे 1 1, तर काय सांगा 1 1 1, हे आता खाली आलंय, हे 0 आहे, हे 0 आहे, 0 0 0. सांगा आता हे 0 आहे आणि इकडे वरती गेलंय परत, हे 0 आहे पण हे किती बरं मित्रांनो 1. सांगा 0 1 0 आहे. आता हे काय आहे 1 आहे, हे काय सांगा 1, हे कोण आहे 0 1 0 0. आता सांगा हे कोण आहे 1 आणि हे सुद्धा कोण आहे 1 1 1 1. हे 0, हे 0 0 0 0. हे आउटपुट्स आहे, हे इनपुट आहे आणि हे कोण आहे आउटपुट. तर आता असं आउटपुट बघा, बघा असं आउटपुट बघा, हे काय आहे 1, हे 0 0 0 1 0 0. बघा बरं चेक करा 1 1 0 0 0 3 वेळेस 0 0 0 3 वेळेस, नंतर 1 1 आणि 0. म्हणजे आता दुसरं बघितलं हे 1 सांग, हे 0 1 1 वेगळंच येतं याच्यापेक्षा, हे आलं पाहिजे आपल्याला आउटपुट वेगळे. सांग 0 1 1 हे पण वेगळे, हे 1 0 0 हे पण आहे, हे आहे पण बघा 1 0 0 आणि हे कोण आलं 1 झालं, वेगळं झालं. म्हणजे करेक्ट ऑप्शन इज ए ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं आहे ए, हे करेक्ट ऑप्शन आहे. पहिलं मला डायग्राम वरून चेक करावं लागलं की हे गेट कोणतं आहे, त्यानंतर मी 2 इनपुट दिलेले आणि मी हा टेबल वापरला जो कोणत्या गेट करताय मित्रांनो अँड गेट, कारण हे अँड गेट आलेलं आहे. मग अँड गेटचा टेबल वापरला 1 1 1 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 0. आणि असे आउटपुट आहे, हे कोण आहे सांगा आउटपुट. मग असं आउटपुट कोणत्या ऑप्शन मध्ये मी चेक केलं तर मला करेक्ट ऑप्शन भेटलं ए ऑप्शन. करेक्ट ऑप्शन कोणतं भेटलं ए. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स रिलेटेड टू लॉजिक गेट अँड सम कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम सुद्धा आपण इथं सॉल्व्ह केलेले आहे. आणि या पूर्ण प्रॉब्लेम मधून सर्व कन्सेप्टची तयारी तुमची चांगल्या प्रकारे होऊ शकेल अशी अपेक्षा करतो आणि हे लेक्चर इथंच थांबवतो. थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू व्हेरी मच.